अभिषेक, या गाण्यामध्ये ना तुझी खतरनाक एंट्री झालेली, एकदम ढासूवाली एंट्री. मग चिंगारी या सॉन्ग मध्ये तुझी एंट्री कशी झाली? चिंगारी या सॉन्ग मध्ये तशी माझी सवयची नाही का कुठं पण जायची असं या गाण्यात कुठे पण जातो का? तर तसे आपले मनीष भाई मला बोलले की आपण तुझ्या या गाण्यात सुद्धा तुझी एंट्री दाखवू आपण असं. म्हणलं ठीक आहे, मग असं तर आपल्याला आवडतं असं नाही का, मधूनच यायचं एंट्री मारायची, तर मग ते भाव खाऊन जायचं, भारी वाटलं. तर मग सगळ्यांसोबत मी आता फर्स्ट टाइम काम करतोय. तसं ब्रह्मा भाऊला आणि मनीष भाईला ते माझे मोठ्या भावासारखेच आहे, आणि फर्स्ट टाइम मी यांच्यासोबत काम करतोय तर मला खूप म्हणजे असं चांगलं वाटलं नाही का, भारी वाटलं नाही का. असं समजूतदार आहे, बाकीच्यांसोबत जी वाईब मॅच होते ना तशी यांच्यासोबत ती वाईब मॅच झाली अशी एकदम परफेक्ट. विक्रम दादा, तुमच्या डान्स मूव्हचे तर म्हणजे सगळेच फॅन्स आहोत, मीही फॅन आहे तुमच्या डान्स मूव्हचा. पण या गाण्यामध्ये चिंगारीमध्ये तुम्ही डान्स सोबत तुमचा एक वेगळा लुक पण आहे, तुम्ही एक डॅडी डॉन झालेला आहात. हे डॅडी डॉन करण्याचं जे तुम्ही कॅरेक्टर केलेत किंवा तुम्हाला ज्यावेळी शूट केलेत त्याच्याबद्दल काय सांगाल? माझे फॅन्स लोक आहेत, बरेच जण म्हणतात दादा तुम्ही असा गँगस्टर लुक टाईप असं काहीतरी करा, व्हिडिओ वगैरे बनवा, तसे व्हिडिओ वगैरे बनवा. तर त्यांच्यासाठीच खास बहुतेक हा लुक आहे. अच्छा. आणि तो लुक मला देताना अगोदर असा टिपिकल म्हणजे 90च्या काळाचे कसे डॉन वगैरे होते मूवीज मध्ये, तसं लुक द्यायचा यांचा प्रयत्न होता. मग परत अजून त्यांचं ठरलं की नाही, हा म्हणजे विक्रमदाचा लुक आहे तो एकदम कॅची लुक आहे, आणि जो लोकांपर्यंत आतापर्यंत गावाकडचा डॉनचा लुक गावरान, आणि तो लुक मला शोभला पण तसं म्हणजे ते तुम्हाला काय शोभतं दादा? तो रोल करताना म्हणजे मजा आली, मला खूप भरपूर मजा आली. क्या बात आहे. या सॉन्ग मध्ये आहे ना तू खूप भारी डान्स केलायस, त्याच्याबद्दल काहीच वाद नाहीये. आणि साऊथ वाले ते डान्स मूव्ज आहेत, म्हणजे ते टिपिकल साऊथ वाले जे लटके झटके आणि ते ऑल ते आहेत. तर हे जेव्हा तुला तुझ्या कोरिओग्राफरने डान्स दाखवलं त्यावेळी ते तुझ्या मनात काय होतं, आईच्या गावात हे मी करू, मला जमणार आहे, काय होतं? सिरियसली हे आईच्या गावात करायचं म्हणजे जेव्हा म्हणजे रिहर्सलला मी थोडी लवकर पोहोचले तेव्हा त्यांची पर्सनली रिहर्सल चालू होती. पुण्यकर सर जे कोरिओग्राफर आहेत त्यांची, आणि ते आणि त्यांचे 2 असिस्टंट होते, तर ते लोक चाललेलं प्रॅक्टिस चाललेली त्यांची, आणि मी बसून बघत होते आणि त्यांच्या मूव्ज म्हणजे असं असं काय 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 करत होते. तर मला असं झालं की अरे म्हणजे हे खरंच करायचंय हे. तसं बेसिकली मला डान्स करायला काही प्रॉब्लेम नाही, कारण मी आधी सुद्धा प्रोफेशनली मी फोक डान्स केलेला आहे, तर त्यामुळे डान्स करायचा प्रॉब्लेम नाही. फक्त काय होतं की पहिले 2 दिवस ना मला ते आत्मसात करून घ्यायला वेळ जातो, आणि त्याच्यानंतर मग मी करते, मग तुम्ही मला बोलू शकत नाही. तर पहिले 2 दिवस माझा कॉन्फिडन्स खूप असा हे झाला की यार मला नाही का सगळ्यांच्या अपेक्षा माझ्याकडून आहेत, आणि हे माझ्याकडून जर नाही झालं तर ते एक डोक्यात ते होतं की यार बर्डन होतं, ते मला प्रेशर होतं ते. आणि त्यात हे म्हणजे अतिच म्हणजे आता पुण्यकर सर ऍक्च्युअली ते बॉलिवूड साठी काम करतात, आणि त्यांची कोरिओग्राफी म्हणजे ते वेगळ्याच लेवल, नेक्स्ट लेवल. आणि तरी पण त्यांनी बरंच समजून घेतलं, बऱ्याच गोष्टी समजून सांगितल्या, आणि त्यामुळे शक्य झालं. जसं हिला डान्स मूव्ज आहेत, तुला पण डान्स मूव्ज आहेत. म्हणजे ब्रह्मा ऍज अ रॅपर माहिती आहे लोकांना, पण ब्रह्मा ऍज अ डान्सर, आणि त्याला हे स्टेप्स करताना किती इझी होतं की अरे हे तर मी बाय हात का केलं. असं काय होतं की सुरुवात आपली डान्स पासूनच झालेली, तर 2010 वगैरे पासून आपण म्हणजे ऑडिशन्स देणं हे चालू होतं. मनीष जो तो पण डान्सर होता, ते काळाप्रमाणे आपण त्याच्यात म्हणजे क्लासेस पण होते. लॉकडाऊन मध्ये काय झालं की आपले क्लासेस म्हणजे ते बंद झाले, तर त्याच्यानंतर परत ऑनलाईन ते पण ट्राय केलं, पण मग ते जो समोर शिकवण्याचा फील्ड तो नव्हता. त्याच्यानंतर मग 2020-21 नंतर तर आपण ते लाईन म्हणजे ते बंद झाली. त्यानंतर आपण इव्हेंट्स पण करत होतो, आणि प्लस आपण म्युझिक इंडस्ट्रीत आलो. मग त्याच्यानंतर मग तेव्हापासून तर आपण मी डान्सच केलेला नव्हता, तर मग ते जेव्हा डायरेक्ट चिंगारीला डान्स केला. आणि पहिल्या दिवशी विचार नाही हे म्हणायचे प्रॅक्टिस करू द्या नाही का, ते जमतच नव्हतं ते बॉडी थोडं पकडून. मग तेच ना घरी गेलो, अभिषेक पण होता, आम्ही रात्री घरी ब्रह्मा लागत होता मला, तर त्यामुळे त्याचे तिथं प्रॅक्टिस होतच नव्हती. लाजण्यामुळे आतला डान्स बाहेर येत नव्हता. मग त्यांनी घरी प्रॅक्टिस केलं, दुसऱ्या दिवशी येऊन करून दाखवलं. माझं असं झालं की ह्याने कधी केलं, म्हणजे अजून लक्षात याच्या. तसं आम्ही घरी आलो, प्रॅक्टिस केली होती. मी आणि ब्रह्मा भाऊ घरी गेलो, तर घरी गेल्या गेल्या मला म्हणता नाही का
आता करायचे मला करायचे. फुल घरी आम्ही दोघच नाही का गाणं लावलं, मस्त फाडू लागले एकटेच. आता कसं करू आणि मला एकदम येत होती झोप. मी झोपलेलो, मला 3 वाजता उठून म्हणताय झाले हे बघ एकदा बघ. आणि आमचं फुल रात्रभर त्याच्यानंतर प्रॅक्टिस चालली. सकाळी मग जाऊन ते म्हणे उद्या जाऊन मला फाडायचंय. खतम विषय. जाऊन मग एकदम भारी काम केलं. आग लावली, आग चिंगारी लावली.